स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांनी कम्फर्टेबल बसायचे. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसायचे. मेंटेन द नॅचरल कर्वेचर ऑफ युअर स्पाइन. डोळे बंद. रिलॅक्स मॅक्सिमम बॉडी पार्ट्स. रिलॅक्स युअर eyelids, eyeball. Relax your forehead. Just try to relax whole body. विथ कम्प्लीट रिलॅक्सेशन आपण 3 ओंकार आणि गायत्री मंत्राचा उच्चारण करणार आहोत. इनहेल. ओम भूर्भुवः स्वः. तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एन्जॉय द आफ्टर इफेक्ट. आपल्या उजव्या हाताची 3 बोटं आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात. मी आनंदी आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे. ईश्वराची अगाध कृपा माझ्यासोबत आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे. योग्य वेळी, योग्य दिवशी मी नॉर्मल नॅचरल वेनी कन्सीव्ह करत आहे. माझं मन, माझी बुद्धी, माझं शरीर माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचे. उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचे. कालच्या दिवसाला आठवायचे. माझा कालचा दिवस छान उत्साहात आनंदात केलेला आहे. क्षण आठवा. तो आनंद मला मिळण्यासाठी कळत नकळत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभारी आहे. कालच्या दिवसात कुठली गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली असेल तर मी तिचा स्वीकार करते. कळत नकळत माझं मन दुखावणाऱ्या सर्व वस्तूंना, व्यक्तींना, घटनांना मी माफ करते. माझा आजचा दिवस छान उत्साहात, आनंदात, सुनियोजित साजरा करण्यासाठी मी आता तयार आहे. राईट हँड रिलीज करायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन द्यायचे आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे ओपन करायचे. आपलं वज्रासन रिलीज करायचे. मांडी घालून बसायचे फॉर श्वसन मार्ग शुद्धी.
सॉरी, माझ्याकडनं ओंकार आज कमी झाले. राईट हँडनी राईट नोस्ट्रल बंद करायचे. लेफ्ट साइडनी स्ट्रोक्स द्यायचे. फक्त एक्सेल एक्सेल एक्सेल. 1 2 3 4 5. नाक साफ करायचे. लेफ्ट हँडनी लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचे. एल्बोज पॅरलर, चिन पॅरलर. 1 2 3 4 5. नाक साफ करायचे. दोन्ही नाकपुडे ओपन ठेवायचे. दोन्ही साईडनी सोबत स्ट्रोक्स द्यायचे. 1 2 3 4 5. नोज क्लीन करायचे. आपल्या मानेचे मुवमेंट करायचे. श्वास घेत मान वरती, श्वास सोडत खालती. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. वेल डन. हळूहळू सेंटरला यायचं. श्वास घेत उजव्या साईडला जायचे. श्वास सोडत डाव्या साईडला. चिकन विंग्स करायचे. मान मध्ये आणायचे. आपले दोन्ही हात आपल्या शोल्डरवर ठेवायचे. श्वास घेत आपले कोपरे साईडने वरती उचलायचे. श्वास सोडत खालती घेऊन जायचे. इनहेल अप, एक्सेल डाऊन. जास्तीत जास्त कोपरे वरती आकाशाकडे पॉइंटेड. एक्सेल आउट करत खालती घ्यायचे. श्वास घेत आपले कोपरे वरती घेऊन जायचे. श्वास सोडत खालती. असं अजून 5 वेळा करायचंय. श्वासासोबत करण्याचा प्रयत्न करा. इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. हळूहळू दोन्ही हात रिलीज करायचे. स्लोली आपल्याला कॅट पोझिशनला जायचंय. मध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, दोन्ही हातांमध्ये शोल्डर डिस्टन्स. पायाची बोटं पाठवून रिलॅक्स, बॅक स्ट्रेट. आपल्याला आपल्या बटक्स मधून सर्कल फॉर्म करायचे आहेत. हळूहळू पुढे जायचे. हळूहळू राईट साईडला जायचे. हळूहळू पाठी जायचे. हळूहळू लेफ्ट साईडला जायचे. उर्मिला मॅम आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करतात, त्याप्रमाणे करायचं. पेल्विक सर्कल्स आहेत हे. मॅक्झिमम पाठी जायचे, मॅक्झिमम राईट साईडला, मॅक्झिमम पुढे, मॅक्झिमम लेफ्ट साईडला. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. त्यामुळे आपल्या पेल्विक एरियातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. सिस्ट फॉर्मेशनचं प्रमाण कमी होत आहे. फायब्रॉइड इझिली बऱ्या होतात. क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्म इम्प्रूव्ह होत आहे. या अवेअरनेसने करायचंय. तिथेच स्थित असलेलं आपलं स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. रिव्हर्स, अँटी क्लॉकवाईज. त्याचबरोबर बॅक पेन, नेक पेन कमी व्हायला मदत होते. स्लो ब्रीथिंग, स्लो ब्रीथ आउट. जाई मॅम बॅक स्ट्रेट ठेवायची. नॅचरली कर्व येतो, पण राउंडेड बॅक अवॉइड करा. कंटिन्यू फॉर 20 more seconds. एकदम हळूहळू तुम्हाला फील करून करायचंय. प्रियंका देशमुख मॅम बॅक स्ट्रेट. आपली लोअर बॅक नॅचरली खालती जाते, पण आपल्याला तिला कॉन्शियसली फ्लॅट ठेवायचंय, जेणेकरून पेल्विक एरियाला एक प्रॉपर
टाळवेल. हळूहळू सेंटरला यायचंय. आपले बटक्स वरती उचलायचे आहेत, आपले गुडघे वरती उचलायचे आहेत, पायाची बोटं आतल्या साईडला. अधोमुख श्वानासन करायचं. पिरियड्स मध्ये अवॉइड करा. पिरियड्स मध्ये बालासन करा. बटक्स जमिनीवर. वज्रासनात जे आपण रिलॅक्स करतो तसं पिरियड्स वाला करा. ज्याला पिरियड सुरू नाही त्याने डाऊनवर्ड फेसिंग डॉग करा. IUI मध्ये पण हे चालू शकेल. जसं राजश्री मॅम जसं करतायत बालासन, तुम्ही पिरियड्स सुरू असतील तर हे वाली प्रॅक्टिस करू शकता. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. लक्ष आपल्या श्वासावर. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचंय. जे डाऊनवर्ड फेसिंग डॉग करतात लक्ष आपल्या नेवल रिजन मध्ये ठेवायचंय. ओटीपोटावर. ॲब्डॉमिनल ब्रिदिंग विदाउट करायचे. प्रिया चव्हाण मॅम हाताने अजून पुश करा. आपल्या शोल्डर्सला फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा. इन्व्हर्टेड व्ही. स्वाती लोखंडे मॅम तुम्ही पण. जाई मॅम तुम्ही पण. राउंडेड बॅक आहे. दोन्ही हाताने आपल्या मॅटला पुश करा आणि बॅक फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा. एव्हरीवन. हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायची. स्लोली आपले गुडघे जमिनीवर ठेवायचे. वज्रासनात बसायचे. दोन्ही गुडघे सेपरेट करायचे. दोन्ही हात आपल्या दोन गुडघ्यांच्या मध्ये हलवटी रेस करायचे आणि हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झुकत जायचे. नोज रब करत कपाळ जमिनीवर. आईज क्लोज. प्राण टाळला प्रथमचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचे. हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायचं. स्लोली डोळे ओपन करायचे. दोन्ही हात पाठी घेत वज्रासनात यायचे. गुडघे सोबत ठेवायच्यात. परत एक हे आता सगळेजण करू शकतात. परत एकदा कॅट पोझिशनला जायचे. अश्रू संचालनासर करायचे. आपलं उजवं पाऊल आपल्या दोन हातांच्या मध्ये ठेवायचे. पाठचा पाय जास्तीत जास्त पाठी घेऊन जायचे. समोर बघायचे. पाठच्या पायाची बोटं रिलॅक्स. डोळे बंद. मिंचिंग. यामुळे आपले हिप्स ओपन व्हायला मदत होते. इनर थाईज ओपन्स होतात आणि आपल्या ॲब्डोमिनल ऑर्गन्स टोनअप्स व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्या पॅल्विक एरियातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. सो वजायनिझमचा काही त्रास होत असेल, पेनफुल इंटरकोर्सचा काही त्रास होत असेल, PMS प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा काही त्रास असेल तर तो कमी व्हायला मदत होते. या अवेअरनेस करा. ज्यांचे पिरियड सुरू आहे त्यांनी इथेच होल्ड केलं तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात हळूहळू वरती घेऊन जा. एक स्लाइड बॅकवर्ड बेंड द्यायचा प्रयत्न करा. आपले शोल्डर्स छान एक्सपांड करायचे आहेत. चेस्ट छान एक्सपांड करायचे आहेत. डोळे वाटल्यास ओपनच ठेवा. ब्रीथिंग विदाउट नॉर्मल. बॅलन्स जात असेल तर डोळे ओपन ठेवा. प्रत्यक्षात पाठचा गुडघा जमिनीवर. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिथ आउट. लोअर बॅक मधून पाठी झुकायचे. चेस्ट छान एक्सपांड करायचे. शोल्डर्स छान एक्सपांड करायचे आहेत. आपल्या लंग्स साठी पण ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. लोअर बॅक साठी, बॅक पेन साठी पण चांगली प्रॅक्टिस आहे. हळूहळू आपली ब्रिथिंगची सायकल कम्प्लीट करायचे. स्लोली दोन्ही हात खालती घेऊन यायच्यात इन अ रिव्हर्स मॅनर. वेल डन. हळूहळू आपला उजवा पाय पाठी घेऊन जायचे आणि डावं पाऊल दोन हातांच्या मध्ये आणायचे. उजवा पाय जास्तीत जास्त पाठी. चेस्ट छान एक्सपांड करायचे. बॅक फ्लॅट करण्याचा प्रयत्न करायचे.
समोर बघायचंय, डोळे बंद, प्राण टाळणं प्रथमेचा अभ्यास. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचंय. हळूहळू प्राण टाळण्याचा अभ्यास पूर्ण करायचा. स्लोली आपले डोळे ओपन करायचे. दोन्ही हात हळूहळू वरती घेऊन जायचे. पाठच्या गुडघ्यावर वजन शिफ्ट करायचंय. चेस्ट छान एक्सपांड करायचंय. लोअर बॅक मधून पाठी झुकायचंय. वरती बघून चक्करल्यासारखं होत असेल तर वरती बघणं अवॉइड करा. स्लो ब्रीथिंग, स्लो ब्रीथ आउट. हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायचे. स्लोली दोन्ही हात खालती घेऊन यायचे. आपल्या लेफ्ट लेग पाठी घेऊन जायचे. काही क्षण वज्रासनात बसायचे. सगळेजण करू शकतात ज्यांना शक्य आहे ते वज्रासन. जमलं तर जेवल्यानंतर पण रोज वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला लिझर्ड पोज करायचे. त्यासाठी परत एकदा आपल्याला कॅट पोझिशनला जायचंय. आता आपलं उजवं पाऊल आपल्या उजव्या हाताच्या बाहेर ठेवायचंय. मगाशी आपण मध्ये ठेवलेलं आता बाहेर ठेवायचं. येस. डावा पाय जास्तीत जास्त पाठी न्यायचंय. आपल्या पेल्विक एरियाला एक छान ताण येऊ दे. आता ज्यांना शक्य आहे, ज्यांचे हात लांब आहेत, त्यांनी एक एक कोपरा जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचे. ज्या आपला गुडघा जेवढा उजव्या साईडला जमिनीच्या जवळ ओपन करता येईल बटरफ्लाय पोझिशन सारखा तसं ओपन करण्याचा प्रयत्न करायचे. उजवा गुडघा जो पुढे आहे तो. येस. हालचाल. उजव्या कडेवर यायचे. आपल्या उजव्या पावलाच्या परफेक्ट. तुम्हाला जसं जमेल तसं. ब्रिथिंग ब्रिथ आउट नॉर्मल. हात लांब असतील तर जस्ट तळवे ठेवलात तरी चालेल. काही कंपल्सरी नाहीये. पण पेल्विक एरियातलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं त्यामुळे सिस्ट फॉर्मेशन किंवा इंडोमेट्रियल सिस्ट ह्यासाठी किंवा ज्याला इंडोमेट्रियल थिकनेस प्रॉपर नाहीये त्यांना सुद्धा मदत होते. मुलांना सुद्धा आपले इमोशन्स रिलीज व्हायला मदत होते. हिप जॉईंट्सचा टाइटनेस कमी होतो. त्यामुळे जेनायटल ऑर्गनला व्यवस्थित ब्लड सप्लाय मिळतोय. हळूहळू आपला उजवा पाय सरळ करायचा. वन बाय वन हँड स्ट्रेट करायचे. स्लोली उजवा पाय पाठी घेऊन जायचे. आता आपलं डावं पाऊल डाव्या हाताच्या बाहेरून ठेवायचे. उजवा पाय जास्तीत जास्त पाठी. ज्याला सहज शक्य आहे त्याला कोपरे जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचे. राउंडेड बॅक अवॉइड करायचे. समोर बघायचे. प्राण धारणा प्रथमचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याला मोजायचे. वन इनलेशन, वन एक्सलेशन. काउंटचं वन. डावा गुडघा डाव्या साईडला ओपन करायचे. ते श्वास रोखून धरायचा नाहीये. श्वासोश्वास सुरू ठेवायचे. त्यामुळे स्टोर इमोशन्स रिलीज होत आहेत. हिप जॉईंटचे ब्लड सर्क्युलेशन छान होत आहे. आपल्या मुलींची मुलांची कोअर स्ट्रेंथ वाढते
त्यामुळे अर्ली मिसकॅरेजचं प्रमाण कमी होत आहे. येस. हळूहळू एक एक हातावर यायचे, डावं पाऊल सरळ करायचे, हळूहळू डावा पाय पाठी घेऊन जायचे, क्रॉसलेग पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करायचे अँड रिलॅक्स. पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान एका साईडला, जस्ट रिलॅक्स. या प्रॅक्टिसेसमुळे आपल्या आउटर हिपला स्ट्रेच आला. आता आपल्या इनर ग्रॉइन एरियाला छान ताण यावा. यासाठी आपण बटरफ्लाय पोझिशन करणार आहोत, भद्रासन. त्यासाठी डोळे बंद करायचे, एक एक पाऊल आपल्याला जॉईन करायचं, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, बॅक स्ट्रेट ठेवायचे, दोन्ही हातांनी आपल्या पावलामध्ये इंटरलॉक करायचे, शोल्डर्स छान एक्सपांड करायचे, चेस्ट छान एक्सपांड करायचे, राउंडेड बॅक जेवढी होईल तेवढी अवॉइड करायचे, डोळे बंद, मेंटेन. प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचंय. ते पिरियड्स मध्ये पण सेफ आहे, त्यामुळे पिरियडचा फ्लो पण व्यवस्थित व्हायला आपल्याला मदत होतोय. हळूहळू डोळे बंद करायचे, हनुवटी रेस करायचे आणि लोअर बॅक मधून झुकत पुढे जायचंय. कपाळ पायाच्या बोटाला लावायचा प्रयत्न करायचे. वाटल्यास टाचांमध्ये आणि बटक्समध्ये डिस्टन्स ठेवा, म्हणजे तुम्हाला इझिली पुढे जाता येईल, तेवढं इझिली जाता येईल तेवढं. डोंट फोर्स युअर सेल्फ. त्याने खूप रिलॅक्स वाटतं. आपली जेव्हा आपण आपलं फॉरवर्ड बेंडिंग करतो ना, आपली नर्वस सिस्टम खूप रिलॅक्स होते, त्यामुळे आपला हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स व्हायला मदत होते. स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीथ आउट. श्वास घ्या, श्वास सोडा. हळूहळू डोळे बंद करायचे, स्लोली आपल्या बॅक मधून सरळ होत आरामात वरती यायचे. दोन्ही हात पाठी घ्यायच्यात, वन बाय वन लेग्स रिलीज करायचेत. दोन्ही हात आपल्या शरीराच्या पाठी, मान एका साईडला, दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात बॉडीच्या पाठी, जस्ट रिलॅक्स. हळूहळू आपल्या जागेवर उभं राहायचंय. ज्यांचा आयुष्य सुरू आहे त्याने ताडासन करा, बाकीच्यांनी मलासन करायचंय. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा जास्त डिस्टन्स ठेवायचे, दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये, एल्बोज पॅरलल, चिन पॅरलल. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती जायचे. दोन्ही कोपरे दोन गुडघ्यांच्या मध्ये फिक्स करायचे, बॅक स्ट्रेट करायचे, डोळे बंद. प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचे. श्वासाचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचे.
हे पण आपल्या फर्टिलिटी बुस्टिंगसाठी बेस्ट प्रॅक्टिस आहे. प्रेग्नेन्सी असेल तर कुठेच नाही दुखत. जर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्हाला दुखतंय तर तुम्ही लवकरात लवकर गायनॅकला दाखवा. मग जास्तीत जास्त दुखलं तर बॅक पेन वगैरे होतं, पण ते पण शेवटच्याच ट्रायमेस्टरमध्ये. अदरवाईज प्रेग्नेन्सीमध्ये कुठेही काहीही दुखत नाही. खूप हॅपी हेल्दी प्रेग्नेन्सी असते. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. तेलंगीचं समोर बघायचं, फॉरवर्ड बेंडिंग नाही करायचं. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही पाय गुडघ्यात सरळ होत आरामात वरती यायचे. दोन्ही हात रिलीज अँड रिलॅक्स. असं करताना दात ओठ एकदम घट्ट आवळून नाही घ्यायच्यात. फेशियल एक्सप्रेशन रिलॅक्स ठेवायच्यात. आपल्याला वीरभद्रासनमध्ये साईडवॉर्ड बेंडिंग करायचं. अगेन IUI सुरू असेल, तुम्हाला बरं नसेल वाटत तर अवॉइड करा. अदरवाईज करू शकता. फक्त काही कमरेत दुखत असेल, कुठे त्रास होत असेल तर अवॉइड करा. दोन्ही पाय स्प्रेड करायचे आहेत. उजव्या पायाची बोटं उजव्या साईडला. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. गुडघा अँकल जॉईंट एका सरळ रेषेत. डावा पाय डाव्या साईडला एक्सपांड करायचे. नंतर दोन्ही हात शोल्डर लाईनला घेऊन जायचे. उजवा हात उजव्या साईडने कोणतरी खेचतंय असं फील करायचे. उजवा हात आपल्या उजव्या थाईजवर ठेवायचे. डावा हात आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचे. डावा हात आणि डावा पाय एका सरळ रेषेत ठेवायचे. इम्प्लांटेशन मध्ये करू शकता. फक्त IUI-IVF मध्ये कधी कधी इंजेक्शन्समुळे त्रास होतो ना, सो त्या केसमध्ये लिसन टू युअर ओन बॉडी. बाकी सगळेजण करू शकतात. फाय काउंट. शारदा पवार मॅम, कोपरा जमिनीवर ठेवा. कोपरा थाईजवर ठेवा. 1, 2, 3, 4, 5. स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचे. राईट हँड शोल्डर लाईनला घेऊन यायचे. स्ट्रेच आहे तो रिलीज करायचे. स्लोली सेंटरला यायचे. उजव्या पायाची बोटं समोर. डाव्या पायाची बोटं डाव्या साईडला. कंबर समोर. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. गुडघा अँकल जॉईंट एका सरळ रेषेत. परत एकदा कंबर समोर ठेवायचे. ते ट्विस्ट होते तर तिला कॉन्शियसली स्ट्रेट ठेवायचे. डावा हात आपल्या डाव्या थाईजवर. सॉरी, डावा हात हळूहळू स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा डाव्या साईडला. मग डावा हात आपल्या डाव्या थाईजवर ठेवायचे. उजवा हात आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचे. उजवा हात उजवा पाय एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करायचे. प्राण धारणं प्रथमचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचंय. अश्विनी राऊत मॅम थोडं फॉरवर्ड बेंड होत आहे. जाई मॅम गुडघा कोपरा गुडघा आणि अँकल जॉईंट इन वन लाईन. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. फॉरवर्ड बेंड अवॉइड करा. कोमल मॅम वरचा हात कानाच्या जवळ. हलकासा रोल बॅक. फॉरवर्ड बेंडिंग नाही होणार. तनुजा मॅम कंबरची पोझिशन बरोबर नाहीये. हळूहळू आरामात वरचा हात रिलीज करायचे. डावा हात खालच्या सरळ रेषेत घेऊन यायचे. रिच आउट केले ते रिलीज करायचे. व्हेरी गुड पौर्णिमा मॅम. डाव्या पायाची बोट समोर. हळूहळू दोन्ही हात वरती घेऊन जायचे. हानुवटी रेस करायचे आणि समोरून काहीतरी खेचतोय असं फील करत स्लोली फॉरवर्ड बेंडिंग करायचे. दोन्ही हात आपल्या दोन पायांच्या मध्ये. दोन मॅक्झिमम पाय स्प्रेड करायचे. राउंडेड बॅक अवॉइड करायचे. कपाळ जमिनीला समांतर. प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श फील करायचे.
हळूहळू दोन्ही पाय स्लोली जवळ घ्यायचे. राईट हँडने राईट एल्बोला कॅच होल्ड करायचं. लेफ्ट हँडने लेफ्ट एल्बोला कॅच होल्ड करायचं. अँड जस्ट मूव साइड टू साइड एकदम आरामात. कुठलीही घाई गडबड नाहीये. येस, परफेक्ट. हळूहळू दोन्ही हात रिलॅक्स सोडून द्यायचे आणि लोअर बॅक मधून स्ट्रेट होत आरामात वरती यायचे. वेल डन एव्हरीवन, खूप छान. येस. हळूहळू आपल्या जागेवर बसायचे. दोन्ही पाय रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या शरीराच्या पाठी. मान एका साईडला. जस्ट रिलॅक्स. थोडं ब्रिदिंग नॉर्मल झालं की आपण प्राणायामचा अभ्यास करूया. तर डेमो क्लासला आलेत त्यांनी सर्व प्रॅक्टिसेस आमच्यासोबत करायचे. आपण 7:15ला डिस्कस करू. आज आपण चंद्राभ्यास प्राणायाम करणार आहोत. ऑक्टोबरमध्ये उष्णता वाढते आपल्या शरीरातली, सो ती बॅलन्स राहावी ह्यासाठी. कारण अतिरिक्त उष्णता असेल तर क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्मवर इम्पॅक्ट होऊ शकतो. आपली चिडचिड होत असेल, खूप जास्त ओव्हर थिंकिंग होत असेल, तरी आपले थॉट्स स्लो डाऊन करण्याची ताकद आपल्या चंद्राभ्यास प्राणायाममध्ये आहे. सो त्यासाठी पद्मासन, अर्धपद्मासनमध्ये जायचंय. मला एकदा फक्त अटेंडन्स द्या की तुम्ही आपलं डिजिटल डिटॉक्स फॉलो केलं या आठवड्यात. येस, उर्मिला मॅमने केलं. जस्ट शो मी थांब, मी चेक करते. श्वेता मॅम, येस परफेक्ट. मी पण तुमच्यासोबत केलं. माझी पण क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह झाली. थँक्यू सो मच. ओके, सो हे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला लाईफ लॉंग. ओके, बाळ झालं तरी हे कंटिन्यू करायचंय. बाळासाठी आणि आपल्यासाठी खूप गरजेचं आहे ते. ओके, थँक्यू. परत टाळे कसा. येस, पूनम मॅम केळत तुम्ही डिजिटल डिटॉक्स. येस, थँक्यू. अँड थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आपल्या पुस्तकांना. तर ऑलमोस्ट सगळी पुस्तकं आता संपत आलेत आणि आपण 2 टीम मेंबर्स सध्या टेम्पररी हायर केलेत जस्ट तुम्हाला पुस्तकं वेळेत पोचावी यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. अपर्णा मॅम आणि खूप जणांनी चांगले चांगले फीडबॅक सुद्धा दिलेले आहेत पुस्तक वाचून झाल्यावर. सो थँक्यू. चंद्राभ्यास प्राणायांसाठी आपले उजवे नाकपुडी बंद करायचे. हळूहळू डाव्या साईडनी श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडनी श्वास सोडायचे. स्लो ब्रिदिंग. हा, ज्याला सर्दी खोकला आहे त्याने अवॉइड करा. खोकल्यासारखं वाटतंय त्याने अवॉइड करा. कारण क्लायमेट चेंजमुळे खूप जणांना येस करू शकता ह्याच्यावर. क्लायमेट चेंजमुळे खूप जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होतोय, ताप येतोय, व्हायरल इन्फेक्शन होत आहे. सो तसं काही असेल तर अवॉइड करा. हळूहळू डाव्या साईडनी श्वास घ्या. डाव्या साईडनी श्वास सोडा. मध्येच हात दुखला, थकायला झाला तर थोडं थांबा आणि मग परत कंटिन्यू करा. जे ऑलरेडी जॉईन झालेले आहेत स्टुडंट, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर आदिती सॉरी डॉक्टर स्नेहल, आदिती मॅडम आणि कल्पेश सरांचा नंबर मिळेल. तुम्हाला जसे डाऊट्स असतील तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा, मग तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. कोपरा प्रतीक्षा मॅम रिलॅक्स ठेवलात तरी चालेल. काडोलकर सर, एल्बोज रिलॅक्स, म्हणजे तुमच्या खांद्यावर काही प्रेशर येऊ नये. जस्ट हळूहळू डाव्या साईडनी श्वास घ्या आणि डाव्या साईडनी श्वास सोडा. बॅक स्ट्रेट आहे. यामुळे आपली डावी नाडी, इडा नाडी ऍक्टिव्हेट होते, जी चंद्राशी कनेक्टेड आहे. ज्यांचं नोज क्लीन आहे त्यांनी अनुलोम विलोम केलं तरीही चालेल. जर सर्दी सारखं वाटतंय पण नाक साफ आहे स्वप्नाली मॅम, सो अनुलोम विलोम करू शकता. लेफ्टली इनहेल, राईटली एक्सेल, राईटली इनहेल, लेफ्टली एक्सेल. जस्ट नोजच ब्लॉक्ड असतील तर जस्ट श्वासावर फोकस करा. पुन्हा मॅम बॅक स्ट्रेट, मान सरळ. हळूहळू डाव्या साईडने श्वास घ्यायचे. जेवढा वेळ श्वास घ्यायला लागतोय त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडायचे. बाकी बॉडी पूर्ण रिलॅक्स आहे. जस्ट स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. सायलीमुळे मॅम बॅक स्ट्रेट, पाठीचा कळा ताठ ठेवायचे. सायली मॅम विदाउट हँड सपोर्ट करा. एकदम कम्फर्टेबल बसा. येस, तुमचा हात दुखला की थोडं थांबा आणि मग परत करा.
श्वास रोखून ठेवायचा नाहीये. आयडियली जेवढा वेळ श्वास घ्यायला लागतोय त्याच्या दुप्पट वेळ आपल्याला श्वास सोडायला लागला पाहिजे. हळूहळू डाव्या साईडने ब्रीद आउट करत आपली सायकल कंप्लीट करायची. पद्मासन कम्फर्टेबल नसेल तर मांडी घालून बसायचे. दोन्ही हात ध्यान मुद्रामध्ये. आपल्याला गणपती बाप्पांचं चॅन्टिंग करायचं आहे, संकष्टी आहे. सो संकल्प सेट करायचे की गणपती बाप्पा जो विघ्नहर्ता आहे, तो आमच्या कन्सेप्शन जर्नी मधले जे काही कळत नकळत येणारे अडथळे आहेत ते सर्व दूर करतोय. जसं की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे, आपल्याला माहित नाही काय प्रॉब्लेम्स आहेत. सो ते न कळणारे अडथळे सुद्धा आपला लाडका बाप्पा दूर करो. आपल्या पोटी जन्माला येणारं बाळ हे गणपतीसारखं बाप्पासारखं बुद्धिमान, आई-बाबांचा आदर करणारं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणारं, पण तरीही स्वतःची सतत विवेक बुद्धी जागृत ठेवणारं असो. असा संकल्प करून 11 वेळा आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं. ओम गण गणपतये नमः. श्वास घ्या. ओम गण गणपतये नमः. त्या गणवर विशेष इम्पॅथिस करा, त्यामुळे तुमची पिट्युटरी ग्लँड पण बॅलन्स होते. इनहेल. ओम गण गणपतये नमः. 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 एन्जॉय द आफ्टर इफेक्ट. आपला संकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. एक आरोग्य संपन्न, गुणी, दीर्घायू बाळ आपल्या पोटी सहजरित्या जन्माला येत आहे. यासाठी आपल्या इष्ट देवतेचे, गणपती बाप्पाचे आभार मानायचे आहेत.
डोळे बंदच ठेवायचे आहेत. वन बाय वन आपल्या लेग रिलीज करायचे आणि एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे. बस एक 2 मिनिटाचं क्विक रिलॅक्सेशन करतोय आपण. डेमो क्लास झालं तरी थांबायचं. आपलं रिलॅक्सेशन झालं की आपण डिस्कस करू. दोन्ही पाय रिलॅक्स सोडून द्यायचे. दोन्ही हात रिलॅक्स. मान कुठल्याही एकाचा.
आपल्या रिलॅक्सेशन मधून बाहेर येण्यासाठी आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांचे हलकेसे मुवमेंट करायचे. डोळे बंदच आहेत. आपल्या डाव्या कुशीवर झोपायचे. डावा हात आपल्या डोक्याच्या खाली. काही क्षण या स्थितीचा आनंद घ्यायचे. हळूहळू आपल्या उजव्या हाताच्या मदतीने आपल्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करायचे. आपला एक हात आपल्या हृदयावर, एक हात आपल्या ओटीपोटावर. आपल्या बाळासाठी प्रार्थना करायची. हे प्रिय बाळा, तू चेतल्या स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर माझ्या गर्भात, आपल्या घरात प्रवेश कर. तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे. त्यासाठीच तुझ्यावर योग्य संस्कार करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांचा, आमच्या प्रार्थनेचा, आमच्या प्रेमाचा स्वीकार कर. आणि एक आनंदी, आरोग्य संपन्न, दीर्घायू बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला ये. स्वतःला आशीर्वाद द्यायचे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु फ्रॉम द युनिवर्स. देवी माताची प्रार्थना फॉलोड बाय लास्ट ओंकार. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इनहेल. ओम. आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू आपला वेग घेऊन डोळे बंद करायचे. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट वीकेंड आहे. उद्याची शुद्धिक्रिया मोस्टली आपण ठेवूया. माझं कल्पेसरांशी बोलणं नाही झालं. मी तुम्हाला ग्रुपवर कन्फर्म सांगतो. पण आज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. ओके. थँक्यू. हॅपी वीकेंड. जे डेमो क्लासला आलेत त्यांनी थांबायचे, बाकीचे जाऊ शकतात. जे जे डेमो क्लासचे स्टुडंट आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये डी टाकायचं. डी फॉर डेमो क्लास. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर ग्रॅटिट्यूड. थँक्यू. येस. जे जे डेमो क्लासचे स्टुडंट आहेत त्यांनी थांबायचं. आज छान झालं प्रॅक्टिसेस. मला पण मजा आली.